लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेच्या 1 डिसेंबरच्या भागामध्ये अद्वैत सांगत असतो, तुम्हाला सांगितलं ना की माझ्या या पूजेमध्ये येऊ नका, इथे येऊन केऑस निर्माण करायची तुम्हाला काय गरज होती, 100 वेळा सांगितलेलं की इकडे येऊ नका तरी सुद्धा इथे आलात। याच्यावरती कला सांगते, हे बघा मी इथे आलेली आहे, ते स्वतःहून आलेली नाहीये। तितक्यात सोहम येतो आणि म्हणतो, दादा अरे ऐक तरी। मग आता बाकीची लोक चर्चा करायला लागतात, म्हणजे श्रीमंत मुलगा पाहिला नाही की या मुलींना उगाचच तमाशा करायची सवय असते। कला सांगत असते, हे बघा देवी आईचा हा जो उत्सव आहे ना, हा सगळा माझ्यामुळे घडत आहे। म्हणजे आज देवी आईचा उत्सव जर घडत आहे तर मी मूर्ती वेळेवरती बनवली नसती तर हा उत्सव झाला असता का? म्हणजे लोक न केलेले उपकार विसरत आपल्या श्रीमंतीचा माज दाखवतात असं म्हणत आता इकडे कला मात्र अद्वैतचा चांगलंच सुनावत असते। इकडे आता नैना विचार करत असते, या कलाला काय करायचंय, गुपचूप निघून जावं, माझं कसं चांगलं चांद जुळून येत आहे। राजा आणि राणी हिरो हिरोईन सारखे अगदा रोमांस करत असताना ही कला का मध्ये तडमडली आणि सगळा बेत हिने जर फिसकटवला तर मात्र काही खरं नाही। कला सांगत असते, हे बघा तुम्ही ना पूजेमध्ये मला बोलवलं नसलं तरी तुम्ही आलेच नसते, मला इथे आमंत्रण होतं म्हणून मी आले होते। हा श्रीमंतीचा माज तुमचा तुमच्या घरी ठेवा। तोपर्यंत इकडे आता सरोज सांगत असते, आबा ही मुलगी जरा जास्त आगाऊ आहे ना, म्हणजे सकाळी हिने आपल्याला मदत केली हे खरं आहे, पण आत्ता ज्या प्रकारे अद्वैत सोबत ती बोलत आहे ना मला नाही आवडत आहे। म्हणजे अद्वैत सोबत असं कोणी आत्तापर्यंत बोललंच नव्हतं। आबा म्हणतात, हे बघ सरोज जरा शांत हो, म्हणजे ना टाळी काय एका हातानेच वाजत नाहीये, अद्वैत पण बोलतोय, आपण जरा थांबूया, त्या मुलीची बाजू काय हे तर ऐकून घेऊया, आपण मध्ये पडूया नको। अद्वैत आणि ती मुलगी हे सगळं सांभाळायला समर्थ आहेत, त्यामुळे तू इथं शांत उभी राहा बरं। तोपर्यंत इकडे आता राहुल सांगत असतो, ही तर पोरगी सगळ्यांच्या समोर दादाला अगदी घालून पाडून बोलत आहे, त्याचा अपमान करत आहे। असं म्हणत असतानाच तिकडे आता सोहम येतो आणि दादा थांब ना तू, अरे मीच यांना बोलवलं होतं। कला म्हणते, नाही नाही या लोकांना श्रीमंतीचा माज असतो। कसला माज आहे तुम्हाला रे एवढा? म्हणजे मी इथे आले आणि देवी आईचं सगळं साग्र संगीत केलं आणि त्याच देवी आईच्या पूजेमध्ये मी का आले म्हणून विचारताय? अद्वैत म्हणतो, हे बघ त्याचा मोबदला तुला देण्यात आलेला आहे आणि या सगळ्यामध्ये तू इथे येणं गरजेचंच नव्हतं। आता इकडे कलाला नैनाची काळजी वाटते आणि ती म्हणते, ताई तू ठीक आहेस ना? ताई म्हटल्यावरती मात्र सगळ्यांनाच धक्का बसतो आणि आता इकडे संगीता विचार करते, झालं मला तर कापरं भरलेलं आहे, या कलाला ताई म्हणण्याची काय गरज होती? आणि नैनी आता विषय बदलण्यासाठी बोलायला लागते। त्यावेळेला अद्वैत म्हणतो, झालं आता नाती जोडायला आलात, त्यांना पाडलं, त्यांना लागलं आणि आता ताई ताई म्हणताय का तुम्ही? असं म्हणत अद्वैत चिडतो। आता मात्र संगीता विचार करते, ही जर कला बोलली ना की नैनी तिची सख्खी बहीण आहे तर आपलं काही खरं नाही, आता झालं आपल्याला पण हकलपट्टी करतील। तोपर्यंत आता इकडे काकी सांगत असते, 1 मिनिट वहिनी मी बघते काय करायचं ते, आणि आता इकडे अद्वैतची काकी समजवण्यासाठी पुढे यायला लागते। तोपर्यंत आता इकडे अद्वैतची काकी म्हणते, मुली म्हणजे तू आमच्यासाठी खूप काही केलंस, म्हणजे आज सकाळी येऊन तू मूर्ती बनवली नसतीस तर खरंच ही पूजा झाली नसती, पण आज बघ ना पूजेसाठी किती लोक आलेली आहेत आणि या लोकांच्या समोर ना उगाचच काही तमाशा नको, पूजा व्यवस्थितपणे पार पडू दे आणि मग सगळं साग्रसंगीत होऊ दे असं म्हणत ती आता कलाला विनंती करत असते। कला म्हणते, मी काही इथे तुमच्या पूजेमध्ये उगाचच विघ्न आणण्यासाठी आलेली नाहीये, मला बोलवण्यात आलं आणि म्हणून मी इथे पूजा करण्यासाठी आले होते। आता मात्र संगीताला गरगरायला लागतं, काहीही घडलं तरी कला आणि नैना ह्या दोघी बहिणी आहेत हे समोर यायला नको। आणि तितक्यात आता नैना बाजू सावरण्यासाठी अद्वैतचा हात धरते आणि म्हणते, जाऊ दे ना, म्हणजे या सगळ्यामध्ये तुम्ही नका उगाच लक्ष घालू, स्वतःला त्रास करून घेऊ नका। अद्वैत म्हणतो, असं कसं? यांनी तुमचा अपमान केला, तुम्हाला पाडलं, तुम्हाला लागलं, त्या सगळ्याबद्दल यांना माफ करू का मी? नैना म्हणते, मला लागलं याबद्दल मला खरंच काही नाहीये, पण तुमच्या पूजेमध्ये इतका सगळा गोंधळ होतोय ना हे मला नाही बघवत आहे, म्हणजे हा सगळा गोंधळ होऊ नये म्हणून तरी तुम्ही शांत बसा। आणि ती आता म्हणते, तुम्ही निघा ना इथून, म्हणजे उगाचच या पूजेमध्ये तमाशा नको, कशाला या पूजेमध्ये तमाशा करायचा? अद्वैत म्हणतो, हे बघा तुमचा झालेला अपमान मी नाही सहन करू शकत, तुमचं मन मोठं आहे, तुम्हाला या मुलीने ढकललं तरी सुद्धा तुम्ही हिला माफ करताय, खरंच तुमचं मन खूप मोठं आहे असं म्हणत अद्वैत आता खोटारड्या कलाच्या खोटेपणाला भुलत असतो। तोपर्यंत इकडे आता अद्वैत म्हणतो, पण यांना शिक्षा दिल्याशिवाय मी गप्प बसणार नाही असं म्हणत तो आता इकडे पडणाऱ्या नैनाला सावरतो, म्हणजे नैना उगाच ऍक्टिंग करायला लागते, दुखतोय पाय दुखतोय, मग कला तिला सावरते आणि म्हणते, चल मी तुला सोडते। तोपर्यंत आता मात्र नैना तिला इशारा करते की इथून लांब हो। तोपर्यंत तिकडे संगीता येते आणि नैनी माझी नैनी लागलं का तुला? फ्रॅक्चर बिक्चर तर झालं नसेल ना? काय करू मी माझ्या नैनीच्या पायाला फ्रॅक्चर झालं तर? असं म्हणत ओव्हर ॲक्टिंग करायला लागते।
कला हे सगळं पाहत असते. आई, नैना मला साधी ओळख पण दाखवत नाहीये, इतकं असं मी काय केलंय? कलाला खूप वाईट वाटतं. आत्तापर्यंत या सगळ्यांसाठी इतकं कलाने केलेलं असतं, पण आज दोघीजणी कलाला ओळख दाखवायला पण नकार देत असतात. त्यावेळेला संगीता म्हणते, नैनी तू चालणार कशी ग? तुझ्या पायाला लागलंय ना? अद्वैत म्हणतो, काळजी करू नका, आपण बघूया फ्रॅक्चर वगैरे आहे का? खूप दुखतंय का तुम्हाला? नैना म्हणते, हो थोडं थोडं दुखतंय. आता मात्र कलाला खूप वाईट वाटतं, इकडे काजूला पण वाईट वाटतं. त्यावरती आता इकडे अद्वैतची काकी म्हणते, मला असं वाटतंय की आपण हे पूजेचं फंक्शन पुन्हा एकदा व्यवस्थित चालू करूया, याच्यामध्ये कोणतंही विघ्न यायला नको आहे. मला असं वाटतंय सगळ्यांनी पूजा पुन्हा करायला लागा. त्यावरती आता संगीता विचार करते, काय करू? आता ह्या नैनीला आणि अद्वैतला जवळ आणण्यासाठी मला काहीतरी करायला पाहिजे. तोपर्यंत नैना विचार करते, ही कला इकडून निघून नाही गेली तर माझ्या बाबतीत खूप मोठा गोंधळ होईल. मग आता अद्वैतची काकी म्हणते, खरंच म्हणजे तुझ्यामुळे आमच्या इकडे मूर्ती बनली आणि पूजा संपन्न झाली, पण पूजेमध्ये आम्हाला कोणता गोंधळ नको आहे, म्हणजे तू इथून निघून जा असं म्हणत ती कलाचा अपमान करते. कला सांगते, ठीक आहे, मी इथे थांबणार नाहीच आहे, मी इथून जाण्यासाठीच आले होते, तसंही मला पूजेला यायचं नव्हतं, मला सोहम सरांनी बोलवलं म्हणून मी आले. आता इकडे संगीताला वाईट वाटतं, म्हणजे जी कला आपल्यासाठी इतकं काही करते तिला हे असं दिवस भोगायला लागतायत. म्हणजे खरंच कले मला माफ कर, आज सगळ्यांच्या समोर तुझी बाजू मी घेऊ शकत नाहीये, तुझी बाजू घेतली तर खूप मोठा गोंधळ होईल असं म्हणत आता इकडे संगीता गप्प बसते. मग बिचारी कला मान खाली घालून रडत तिकडून निघत असते. नैना सुटकेचा निश्वास सोडते, चला ही कला गेली म्हणजे माझी लव्ह स्टोरी पुढे जाण्यासाठी मदत होईल. तोपर्यंत नैना म्हणते, पाय माझा खूप दुखतोय, मला उठता येत नाहीये. मग अद्वैत म्हणतो, पटकन आईस पॅक घेऊन या आणि नैनाचा पाय शेकवण्यासाठी आईस पॅक आणला जातो. पण नैनाची ओव्हर ॲक्टिंग सुरूच असते. संगीता म्हणते, काय झालं असेल? पाय फ्रॅक्चर झाला असेल का? यावरती अद्वैत म्हणतो, नाही असं काही झालं नसेल, उठा बरं तुम्ही. नैना म्हणत असते, मला उठता येत नाहीये. मग सगळ्यांच्या समोर अद्वैत तिला आपल्या हातांनी उचलतो. आत्तापर्यंत कोणत्याही मुलीशी नीट न बोलणारा अद्वैत चक्क नैनाला उचलतो आणि आपल्या खोलीमध्ये घेऊन जात असतो. नैना मात्र हे सगळं एन्जॉय करत असते आणि परफेक्ट चाल बसली आहे म्हणून खुश होते. संगीता पण खुश होते, चला आता ह्यांचा लव्ह स्टोरी पुढे जाणार आणि माझ्या मनासारखं माझी मुलगी श्रीमंत घराची सून होणार. अद्वैत आता नैनाला घेऊन आपल्या रूममध्ये येतो आणि तिचा पाय शेकवायला सांगतो. सगळेच जण हे दृश्य पाहत असतात. संगीता मात्र देवी आईचे आभार मानत असते. कला बाहेर येते. तिला घडलेला सगळा प्रकार सारखा आठवत असतो आणि ती तोच विचार करत असताना काजू येते आणि म्हणते, का ग कलाताई, तू असं का केलंस? तो माणूस तुझा इतका अपमान करतोय. या नैनीला पण कळत नाही का? मला त्या चांदेकरापेक्षा ना या नैनीचा राग आलाय. म्हणजे तिच्यासाठी इतकं केलंस, डिझायनर ड्रेस तयार केलास, तिला स्वतःचे कानातले दिलेस आणि ही नैनी ती तुला ओळख पण दाखवत नाहीये. म्हणजे इतकी कशी ही बदलू शकते? तिच्यासाठी तू इतकं करून तुला ती मान सुद्धा देत नाहीये. मला हे काही आवडलं नाहीये. यावर ती कला म्हणते, हे बघ तू जरा शांत बस बरं. कसं आहे ना, जर ते कळलं असतं ना की मी तिची बहीण आहे तर त्या चांदेकरांनी माझ्यासोबत जी आगाऊगिरी केली ना ती आईसोबत आणि नैनासोबत तुझ्यासोबत केली असती. मग आईचा झालेला अपमान मी सहन करू शकले असते का? काजू म्हणते, अगं पण या सगळ्यांना इथपर्यंत पोहोचवण्यासाठी तूच जबाबदार आहेस ना. म्हणजे पासाची व्यवस्था तूच केली होतीस, मला माहिती आहे. आत्तापर्यंत लपवलेलं कलाचं सत्य समोर आलेलं असतं. तोपर्यंत नैनी विचार करत असते, खरंच मी हे सगळं बघते आहे की स्वप्न आहे? म्हणजे चांदेकरांचा जो मेन मालक आहे त्याच्या बेडरूममध्ये बेडवरती मी बसले, खरंच हे स्वप्न आहे का? चिमटा काढून बघू का स्वतःला? आणि नैना स्वतःला चिमटा काढते आणि जोरात ओरडते. त्यावेळेला स्टाफमधली ती बाई म्हणते, काय झालं, खूप दुखतंय का? नैना म्हणते, हो माझा पाय खूप दुखतोय. म्हणजे तुम्ही तुमचं चालू ठेवा, पण पायाला खूप मोठं फ्रॅक्चर असेल म्हणूनच खूप पाय दुखतोय असं म्हणत नैना आता हे सगळं श्रीमंती वैभव भोगण्यासाठी उत्सुक असते आणि अद्वैत सोबत लग्नासाठी उतावळी झालेली असते. तोपर्यंत स्टाफ आता नैनाचा पाय शेकवत असते आणि आता नैना हे सगळं साम्राज्य आपलं होणार, आपण अद्वैतची बायको होणार हे उघड्या डोळ्यांनी स्वप्न पाहत असते. त्यावेळेला काजू म्हणते, हो तू कितीही लपवलंस ना तरी मला कळलं होतं की तूच हे पास आणलेस. म्हणजे हा माझा डाऊट त्यावेळेला पण होता आणि इथे आल्यावरती जेव्हा मी मूर्ती बघितली ना तेव्हा हा डाऊट क्लिअर झाला की तूच ही मूर्ती बनवलेस. आत्तापर्यंत बनवलेल्या प्रत्येक मूर्तीमध्ये मी पाहिलेलं आहे तुझा हात असतो ते, त्यामुळे ही मूर्ती तू बनवून पास मागितलेस हो ना? असं म्हटल्यावरती आता मात्र नैना म्हणते, हो ग ही मूर्ती मी बनवली, पण तू एक काम कर, मी घरी जाते, तू ह्या दोघींना सुखरूप घेऊन ये. काजू म्हणते, नाही मी पण तुझ्यासोबत येणार. नैना म्हणते, हे बघ का असं करू नको हट्टीपणा, या दोघींना सुखरूप घेऊन येण्याची जबाबदारी तुझी, मी येते. असं म्हणत दोघीजणी आता नेहमीच्या आपल्या स्टाईलने गुड बॉय बोलतात.
काजू आता कलाला जवळ घेते आणि कला घरी जायला निघते. काजू पुन्हा त्या दोघींना घरी घेऊन येण्यासाठी आता पुन्हा पूजेच्या ठिकाणी जाते. कलाला खूप वाईट वाटत असतं. काजूला जरी समजवलं असलं तरी कलाला वाईट वाटत असतं आणि तसाच आपला चेहरा घेऊन ती निघते. तोपर्यंत इकडे आता नैनीची नाटकं सुरूच असतात. अद्वैत तिच्या पुढे मागे करत असतो. तिचा दुखणारा पाय स्वतःच्या बेडवरती स्वतःच्या हाताने ठेवत असतो आणि आता तोपर्यंत हे सगळं दृश्य घरातली मंडळी पाहत असतात. अद्वैत आत्तापर्यंत कोणत्याही मुलीच्या पुढे मागे न करता तो आत्ता इकडे नयनाच्या इतकं पुढे मागे करतोय. सरोजला पण आश्चर्य वाटतं, काकीला पण आश्चर्य वाटतं, पण संगीता खूप खुश होऊन हे दृश्य पाहत असते. तोपर्यंत इकडे आता कला घरी येते आणि सांगते, आज माझ्या आईचं आणि नैनीचं स्वप्न पूर्ण होतंय, तर हे स्वप्न व्यवस्थितपणे पूर्ण होऊ दे, म्हणजे नैनाताईला अद्वैत सोबत किंवा चांदेकरांची सून होण्यामध्ये तू मदत कर. इकडे नैना अद्वैतला आपल्या तालावरती नाचवत असते. पाय दुखतोय म्हणून आपला पाय त्याच्याकडून दाबून घेत असते. आणि हे सगळं चालू असताना तिकडे राहुल येतो आणि हे सगळं पाहतो आणि तो म्हणतो, दादा काय चाललंय? यावरती अद्वैत म्हणतो, शी इज सो ब्युटिफुल. आता इकडे राहुलला कळतं की हा मात्र नैनाच्या प्रेमात पडलाय आणि तो विचार करतो, जी गोष्ट दादाला आवडते ती गोष्ट मी त्याच्यापासून हिरावून घेणारच. आणि नैनाला आता अद्वैतच्या प्रेमात पडताना बघून राहुल इकडे खूप मोठं कारस्थान रचतो. त्याच वेळेला सरोज विचारत असते, तुमचा काय बिझनेस आहे? आणि संगीता गडबडते, आता काय आपला बिझनेस सांगायचा? आम्ही मूर्ती बनवणं, म्हणजे आम्ही एकदम छोटे आहोत, गरीब आहोत हे सांगायला संगीताला लाज वाटत असते. आता संगीता आपला खोटा मोठेपणा सरोजला सांगणार असते.